मला मला हेवा वाटतो की चला आमची अनेक ॲग्री कॉस्ट मुलं आता प्रशासनामध्ये जरूर जा, पण शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण काही बदल करू शकतो का? ही ओढ सुद्धा आपल्या मुलांना असली पाहिजे. मला सांगा, एक वेफरचं पॅकेट तुम्ही किती रुपयाला आणता? 5 रुपयाला. 5 रुपयाच्या वेफरच्या पॅकेटमध्ये किती वेफर्स असतात? 4. बाकी सगळी हवा असते. पूर्वीनो पैसे हवेचे, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा ही रील्स मधनं स्टेटस मधनं होत नाही. हवा होते ती तुमच्या कर्तृत्वातनं, हवा होते ती तुमच्या ज्ञानातनं. आणि म्हणून शाळा कॉलेज मध्ये हे पुढचे दिवस ज्ञानासाठी खर्च करता येतील का? जी जी तरुण मुलं इथं बसलेली आहेत, मला शेवटचे काही मिनिट तुमच्यासाठी घ्यायचे. तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली. बापाची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा का पोरगा खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली, बाप रागवत नाही, चापट मारत. लहान होतो, चुकलं का पटकन चापट मारायचं. आता वडील मारत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. काय वडिलांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं? एक दिवस असा आला पाहिजे की पोरांनी बापाचं नाव पुसलं पाहिजे. मी पुसलं पाहिजे म्हणतो, घालवलं पाहिजे नाही. पुसलं पाहिजे कोणत्या अर्थानं? आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजे. आता दोघांचा सत्कार झाला, काय सांगितलं? साहेबांचे वडील सत्काराला आलेले, साहेबांची आई सत्काराला आलेली. उद्या तुमच्यापैकी एखादी पूर्वी कलेक्टर झाली, लाल देवीच्या गाडीत बसून आली, तुमच्या गाडीचं दार उडायला पण शिकायचं. तुमच्या सहीने एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल, तुमच्या सहीने एखाद्या गावाचं आयुष्य बदलून जाईल. स्टेजवर आम्ही जेवढे आहोत, आम्ही सगळे तिथे स्वागताला टाळा करू. तुमची आई जर तुमच्या ऑफिसला आली, तिथं पाठी लागलेली असेल, जिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, काय वाटेल त्या आईला? काय त्या वडिलांच्या मनात? अरे IPS ऑफिसर झाला, वर्दी द्या. इथे अशी राजमुद्रा असते खांद्यावरती. आणि याच्यासाठी काय करायचं तुम्हाला? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा. तुम्हाला फक्त आयुष्यातली जी 5-10 वर्ष आहेत ना, ती फक्त कष्ट करायचे. आता ढाकणे साहेबांनी सांगितलं, 4 वर्ष अभ्यास केला, 5-6 अटेम्प्ट दिले, यश मिळालं. बरं, मला मान्य आहे की सगळीच मुलं यशस्वी होतील असं नाही, किंवा सगळीच मुलं प्रशासनात येतील असं नाही, पण तुमचं ज्ञान मात्र वाया जात नाही. ठरवून घ्या, या टप्प्यापर्यंत मला स्पर्धा परीक्षा करायच्या, किंवा मला उद्योगात यायचंय, व्यवसायात यायचंय. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, असंख्य क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. त्या क्षेत्रांसाठी ठरवा तुम्हाला नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं. आणि मला इथं बसलेल्या सगळ्या मुलींना माझी विनंती आहे, पोरींनो, शिका, समृद्ध व्हा, तुमच्या पायावरती उभं राहा. ताई आज आमदार आहेत, आज विधानसभेमध्ये या तालुक्याचा प्रश्न ते मांडू शकतात. तुम्ही सिस्टीम जर बदलायची असेल तर सिस्टीमला शिव्या देऊन सिस्टीम बदलता येत नाही. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. तुम्हाला सिस्टीमचा भाग बनावा लागेल आणि मग तुम्हाला सिस्टीम बदलता येईल. मग का आपण मोठी स्वप्न बघायची नाही? आणि मला सगळ्या मुलींना आणि इथं बसलेल्या त्यांच्या आयांना सांगायचं, तुम्ही तुमच्या लेकीला सांगा, बाई मला नव्हतं कुणी सांगणार, नव्हती माझ्या बापाची परिस्थिती, मी पण तुझ्यापेक्षा हुशार होते, पण त्यावेळेस सुविधा नव्हत्या, पण आता मात्र खंबीरपणे मी तुझ्या पाठीशी उभी आहे. तू तुझ्या पायावरती उभा राहा. पोरींच्या जगण्यात कॉन्फिडन्स कधी येतो माहितीये? जेव्हा त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात. इथं नोकरीला जर कुणी असेल ना, त्यांना विचारावं, महिना अखेरला जेव्हा मोबाईलवर मेसेज येतो ना, क्रेडिटेड, काय कॉन्फिडन्स येतो सगळ्यात? हा क्रेडिटेडचा मेसेज तुमच्या महिन्याला आला पाहिजे, यासाठी तुम्ही स्वतःला सोडून द्या. आणि माझा दावा आहे बरं का, इथं मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत. वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मला तुमच्यात भांडण नाही लावायची, म्हणजे खरंय ते खरं. पोरांनी जर आम्ही वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणणार 2 दिवस ना पगार होते मग बघू. आणि पुरीनं काय मागवले बरं? बापाला असं वाटतं कधी घेऊन दिला नाही, कधी नाही. बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसाठी थुई नाचल आणि 1 दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. बाप किती गरीब असो किंवा श्रीमंत असो, मुलगी जन्माला आल्याबरोबर बापाच्या मनात 2 विचार येतात.
एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरत. 10 मिनिट जर मुलीला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, ते आईच्या मागे लागतात, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर, तू लाडून ठेवली. बापाचं विशेष प्रेम असतं तुमच्याकडे. वडील मुलीसोबत थोडंसं अंतर ठेवून वागतात, पण मुलीच्या लग्नात मात्र बाप फेटा घालून फिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या पोटासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मीनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या राणीने कर्तृत्व करून दाखवलं, काय माझ्या पठ्यानं कर्तृत्व करून दाखवलं. अरे तुमच्या आई बापाला अभिमान वाटेल. आज मला सांगा, दोघांचे ज्ञानेश्वरराव त्यांच्या वडिलांचा सत्कार झाला, भाकर साहेबांचा सत्कार झाला, काय त्या वडिलांना. आणि तुम्ही पहा, साधा माणूस, आता ते माझ्या जवळचे सहकारी मित्र आहेत, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, अतिशय सर्वसामान्य. आज पोरगा कलेक्टर झाला, जिल्ह्याचं प्रशासन त्या पोराच्या ताब्यात असतं. काय करायचं काय नाही त्याचं सही ठरवतं. आणि यासाठी कष्ट करणं, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, एवढंच फक्त आपल्या हातात आहे. बरं, मी असंही म्हणत नाही की सगळेजण प्रशासनात या, सगळेजण उद्योग व्यवसायात जा. तुम्हाला जे जे करायचंय ते खणखणीत वाचून करता येईल का, त्याच्यासाठी पूर्ण डिव्होशनला पुढची 5-10 वर्ष प्रयत्न करता येईल का, यासाठी काम करा. संकट सगळ्यांच्या आयुष्यात असतात, कुणाच्या आयुष्यात संकट नाही. हे सगळं वातावरण, आता सगळे पालख्या आपल्या दिंड्या पंढरपूरला निघाल्या. आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर सुरू आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यात कमी दुःख आलं का? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून आई बाबाला जीव गमवावा लागला, देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागलं. ज्या तुकोबारायांच्या नावानं आज आपण सगळा महाराष्ट्र गुंतवून निघाला, त्या तुकोबारायांनी लिहिलेली गाथा त्यांना इंद्रायणीमध्ये बोलावी लागली. किती संकट. आणि मला सांगा, या सगळ्या संकटांमध्ये खचून जाऊन अपमान, अवेलना, प्रचंड दुर्लक्ष समाजाचं, हे खचून जर ज्ञानोबा आहे, फक्त एखाद्या देवळाच्या पायऱ्या चढत गेले असते तर कदाचित तिथं सुद्धा त्यांच्या वाट्याला निराशा झाली असते. परवा सुंदर 2 ओळी वाचल्या. वेथे पाठीमागची कथा समजून न घेता आणि कथेतल्या पात्राला न्याय न देता दैवत्वाला मानलेली हात म्हणजे निवळ पळकुटेपणा आहे. आणि इथल्या सकल संतांनी हा पळकुटेपणा केला नाही. त्यांनी व्यवस्थेला जाब विचारला, बंड पुकारलं आणि स्वतःला सिद्ध केलं. आणि असं जर नसतं तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले असते, ते बाबा तू लढू बिडू नको, काय चालतंय तसं व्हायचंय ते होऊ दे, मी पण जरा आराम करतो, शेषनाग करून सावली धरू नये, लक्ष्मी माता पायच्या पायला, तू तुझं बघ, मी माझं बघतो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना थांबून जाणार नाही, शस्त्र उचल. शस्त्र उचलायला भाग पडलं, त्या वेदनांमधून अर्जुनाला जावं लागलं. नियतीला तुमच्या वेदनांचं काय घेणं देणं नाही. नियती वेदनांकडे सुद्धा तटस्थ म्हणून बघत असते. फक्त तुम्हाला सांगितलेलं असतंय, शस्त्र ठेवायचं नाही जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. अर्जुनासारखं दटून राहायचं त्या रणांगणामध्ये, कारण कृष्ण सुद्धा तिथंच उभा आहे, कधी शस्त्र घेऊन तर कधी शास्त्र घेऊन. आपली लढाई आपल्याला लढायची. कोणतरी येईल, आपल्याला उचलून घेऊन जाईल आणि मग ते फक्त गोष्टीत असते, राजकुमारी घोड्यावर घेऊन, असलं काही होत नाही. आपलं आपल्याला लढायचंय, आपलं करिअर आपलं आपल्याला करायचंय. जे काही आयुष्यातले क्षण आहेत ते आनंदानं जगायला शिका. जाताना इतकंच सांगतो, ज्या ज्या पोरापोरींची परिस्थिती गरिबीची आहे, रडायचं नाही, लढायचं परिस्थितीच्या समोर. आपण गरिबीत जन्माला आलो, आपली चूक आहे का? आपण गरिबीत जन्माला आलो, आपली चूक नाहीये. पण आपण जर गरिबीत मेलो ना, ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही. आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, पैशाला कोंबडी खात नाही, पैशावाल्याला कुठं सुख आहे का, आणि त्याला कुठं रात्रीची झोप आहे का, त्या सांगणाऱ्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव.
जेवढे पैसे कमवता येतील आयुष्यात तेवढे पैसे कमवा. फक्त एक वाक्य आयुष्यभर हृदयावर कोरून ठेवा. तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसे कमवायचे पण आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहे. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने कमवायचं आणि त्याचा आनंद सुद्धा घ्यायला शिकायचं. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. मी नगरमध्ये जिथे राहायचो आमचं घर पत्र्याचं होतं आणि आमचा पत्रा असा होता नुसती वन उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची गरज स्लॅबची आपलं एकटंच पत्र्याचं का. आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहे म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जे आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही. ती म्हणायची तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला. मी म्हणायचो का. ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं पाहिजे. पैसे नव्हते आनंद. या पोरांचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना हे गृहपाठांच्या वयात सापडत नाही. वर्गपाठाच्या वयांची मागची 4 पानं उघडायची त्यात त्यांचं जगणं लपलेलं असतं. पोरींनी मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय रांगोळीचे टिपके दिलेले असतात. पोरांनी किती किती नावं करून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात. या पोरांच्या मनातली जी ते सगळं दर्पण आपल्याला तिथे ते सापडत असतं. ती आपल्याला वाचता आली पाहिजे. आणि म्हणून मस्त जगा. तुमच्या आई वडिलांच्या श्रमाची जाण ठेवा. आम्ही जेव्हा पुण्यात गेलो ना मी कॉलेजला आमची आई नगरवरून जेवणाचा डबा पाठवायची. पुण्यात शिवाजीनगरच्या स्टँडला डबा यायचा. पुण्याचा डबा शिवाजीनगरच्या स्टँडला 9:30 वाजता येत असेल. नगरवरून 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला जर डबा तयार होता 4 वाजता उठली असेल. पीठ मिळलं असेल भाकर कापली असेल तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात पूर्वी मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. तर माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवली. आणि डबे फडके द्यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला यायचे. सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. पैसे नव्हते आनंद मात्र बरोबर होता. तो आनंद आपल्याला घेता येईल का. तुम्ही सगळ्यांनी सिकंदर माहित आहे. जगत जिंकलेला सिकंदर असा प्रवासात होता. सगळेजण त्याचं कौतुक करायला लागले. डायजेनियस मात्र आला नाही. आणि सिकंदर म्हणून आपण डायजेनियसला भेटायला जाऊ. डायजेनियस असा दगडावर झोपलेला होता. सूर्याची किरण अंगावर पडत होती. सिकंदर असा आडवा समुद्रावर उभा राहिला. म्हटला डायजेनियस तुला काय मागायचंय तेव्हा आता सांगा. सिकंदर समोर उभा काय मागावं. एकाला म्हणला असता 200-300 सैन्य ठेवून जा माझ्या दिमतीला. आजूबाजूची 5-10 गाव माझ्या नावावर करून जा. ते असं काहीच नाही. डायजेनियस म्हटलं सिकंदर माझ्यावर एकच उपकार कर. म्हणले का तू जरा बाजूला उभा राहा. तू आडवा उभा राहिल्यामुळं सूर्याची किरण माझ्या अंगावर येत नाही. काय अपमान आहे. एखाद्यानं म्हणावं काय मागायचंय तेव्हा आणि त्याला म्हणावं काय नाही बाजूला. सिकंदरनं अशी तलवार काढली आणि हसत हसत पुन्हा मेहनत केली आणि तिथून निघून गेला. सिकंदरच्या सैन्याने विचारलं त्यानं तुमचा अपमान केलं. डायजेनियसला तुम्ही काहीच शिक्षा दिली नाही. तेव्हा सिकंदर हसत हसत म्हटला मी जर सिकंदर नसतो ना मी डायजेनियस होणं पसंत केलं असतं. आनंदाची परिभाषा कळते पण जोपर्यंत वाक्य वाचण्यात आली. किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे. किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे. किसी को सुकून में कामयाबी नजर आई तो वो ठहर गए. ख्वाहिशों की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर. ख्वाहिशों की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर. इतना तो जीना भी नहीं जितना तुम मर रहे हो. एवढं तर जगायचं पण नाही जितका आपण रोज मरतोय. याचा अर्थ असा नाही ना घरी जाऊन देवांत ते सकाळी सांगितलंय सुकून में कामयाबी याचा अर्थ तुम्ही अकार्यक्षम असं नाही. पण आपल्या बुद्धीत आपल्या मस्तीत जगा. काय करायचं ते ठरवा. तुमच्या आईवडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील इतकं मोठं व्हा. आणि ताईंनी फोन केला पाहिजे ताई तुम्ही आमच्या तालुक्यातल्या आहात जरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून याल का नाही बोललं. मी जर काही काम घेऊन तर ओळख ठेवा. तुम्हाला
शुभेच्छा देतो. भाऊंच्या प्रती पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तर 6 वाजता पुण्यात एक कार्यक्रम आहे, त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाला थांबता येणार नाही. तुम्हाला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.